ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। ऑपरेशन टायगर फत्ते। संसदीय दलाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, उमराजे निंबाळकर, नागेश अष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे अनुपस्थित। गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस। अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता। 6 अनुपस्थितीत बंडखोर खासदारांना पाठवली नोटीस। 7 दिवसांच्या आत म्हणणं मांडण्याच्या सूचना। विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर ठाकरेंचा बंडखोर 6 खासदारांचा गट स्थापन होणार। परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य लोकसभा अध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजांसारखी परिस्थिती। काही दिवसात आमदार नगरसेवकही बाहेर पडतील, गिरीश महाजनांचा दावा। तर अर्धा तास ईडी सीबीआय द्या, सर्वात आधी महाजन फुटतील, राऊतांचं प्रत्युत्तर। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार। खासदारांच्या फुटीवरून संजय राऊतांचा इशारा। तर हिम्मत असेल तर फुटलेल्यांनी राजीनामे देऊन परत निवडणूक लढवून दाखवावी, संजय राऊतांचा आवाहन। राऊत कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावणार का? कार्यकर्ते वैतागलेले, ते आता राऊतांचंच डोकं फोडतील। संजय राऊतांनी पक्षाला कुलूप लावावं। राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा संजय शिरसाटांनी घेतला समाचार। राडे करायला राऊतांकडे कुणी उरलं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतच फटके खातील याची मला भीती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी राऊतांवर टीका केली। ऑपरेशन टायगरमुळे एक भाऊ दुसऱ्याच्या मदतीला येणार का, असा प्रश्न उपस्थित। 2 भावांचं मनोमिलन झालंय। उद्धव राज ठाकरे चर्चा करून तोडगा काढतील, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। तर ऑपरेशन टायगर फत्ते झालंय असं बोललं जाते, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पक्षप्रवेशावर खासदार ओमराजेंची वेट अँड वॉचची भूमिका। 20 जूनच्या न्यायालयीन निकालानंतरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत। निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय नाही। ओमराजे निंबाळकर पुण्यातील निवासस्थानी असण्याची शक्यता। संजय दिना पाटील हे बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता होती। संजय दिना पाटलांना फोन केला असता मी विमान पकडून लगेच येतो असं म्हटल्याची माहिती। त्यानुसार आता त्यांना नोटीस पाठवली जाणार। ठाकरेंच्या संसदीय दलाच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी। पक्ष फुटण्याला आदित्य ठाकरे देखील जबाबदार। उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरेंनी बाहेर फिरायला हवं होतं। आदित्य ठाकरेंनी आमच्या अडचणी बापापर्यंत पोहोचवायला हव्या होत्या, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। खासदारांमागे आता आमदारही शिवसेनेत येणार। बच्चू कडूंचा दावा। एकनाथ शिंदेंनी शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम केलं। ठाकरेंच्या खासदार फुटीवर बच्चू कडूंचं वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसतील, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। बंडखोरी केलेल्या एका खासदाराला 85 कोटी रोख दिलेत, बाकी विकास निधीतून कमवायला सांगितलं। रोहित पवारांचा दावा। सत्ताधाऱ्यांकडे इतकी रक्कम येते कुठून, रोहित पवारांचा सवाल। मुंबई महानगरपालिकेत ऑपरेशन टायगर। ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात। शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगेंचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेत 65 नगरसेवक। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेंच्या शिवसेनेकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी। जनात शिवसेना मनात शिवसेना असा आशय असलेले कलानगर परिसरात बॅनर। उद्या दोन्ही शिवसेनांकडून 60वा वर्धापन दिन साजरा केला जाणार। ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक। खासदार संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद जो आहे तो साधणार आहे। तर सध्या खासदार फुटलेले आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक संतापलेत। विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। संजय दिना पाटलांविरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनाला संजय दिना पाटलांच्या समर्थकांनी घोषणा देत उत्तर दिलं। ठाकरेंचे कार्यकर्ते आणि संजय दिना पाटलांचे समर्थक आमने सामने। खासदार ओमराजे निंबाळकर घराबाहेर पोलीस बंदोबस्त। खासदारांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। शिर्डीचे बंडखोर भाऊसाहेब वागचौरेंच्या घराची सुरक्षा वाढवली। कोपरगावातील घरासमोर 24 तास पोलीस बंदोबस्त। सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसह बंदूकधारी पोलीस तैनात।
परभणीत खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. परभणीचे खासदार संजय जाधवांनी आपला एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंसोबत असलेला फोटो हटवला. जाधव यांनी हा फोटो हटवून स्वतःचा फोटो केला पोस्ट. नांदेडमध्ये खासदार नागेश पाटील अष्टीकरांविरोधात निदर्शनं. शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करत अष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. ठाकरेंच्या शिवसेनेकडून धुळ्यात बंडखोर 6 खासदारांविरोधात आंदोलन. धुळे महानगरपालिकेच्या गेटवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक. यवतमाळच्या 2 पंजा चौकात बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप. गद्दारी खपवून घेणार नाहीच्या घोषणाबाजी. नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे उद्या स्वागत करण्यात येणार. नाशिक रोड रेल्वे स्थानकामध्ये वाजेंचं स्वागत करण्यात येणार. वाजेंच्या स्वागतासाठी नाशिकात पोस्टर लागले. नव्यात मोठ्या राजकीय टॉप 9. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्याची सुनेत्रा पवारांची अमित शहांकडे मागणी केल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील विविध मुद्द्यांच्या अनुषंगानं ही चर्चा. ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांकडे मोर्चा. शरद पवारांचे खाई खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात. अमित शहा आणि सुनेत्रा पवारांमध्येही याविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढते आहे आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा. यूएई आणि भारताची भागीदारी ही एक सुरुवात. आरबीएल बँक आणि एमिरेटे एनबीटी भागीदारी निमित्तानं अनेक करार येत्या काळात होतील. मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास. रविकांत तुपकरांच्या समर्थकांचं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन. झाडावर चढून समर्थकांचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफी आदेशाच्या निषेधार्थ समर्थक आक्रमक. साताऱ्यामध्ये राजकीय दिलजमाई. उदयनराजे शशिकांत शिंदेच्या गळाभेटीची जोरदार चर्चा. विधान परिषदेच्या गेटवर या दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार मस्करी झाली. उदयनराजेंची शशिकांत शिंदेच्या कानात नेमका काय कानमंत्र दिला यामुळे आता तर्कवितर्क सुरू आहे. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये 20 तारखेला मनसेचा मेळावा. सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. शिवरायांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा मनसेचा आरोप. मालाडमधील घटना. मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढला. आप तृणमूल ठाकरेंच्या शिवसेनेनंतर समाजवादी पक्षात फूट. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचा दावा. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये 37 खासदार. माजी खासदार हेमा मालिनीनं घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट. विविध राजकीय आणि सामाजिक विषयावर सकारात्मक चर्चा. सुनेत्रा पवारांची एक्स पोस्टवरून माहिती. तर विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडलेलं आहे. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी 619 पैकी 618 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. मालेगावातील 1 मतदार मतदानापासून राहिला वंचित. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण. इगतपुरी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण. इगतपुरी 24 आणि त्र्यंबकमध्ये 23 असे मिळून एकूण 47 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानाची टक्केवारी 100%. नागपुरात आज विधान परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण 836 पैकी 823 जणांचं मतदान तर उर्वरित 13 जणांनी घेतली तटस्थ भूमिका. कोल्हापुरात विधान परिषदेसाठी 99.68% मतदान. एकूण 616 पैकी 614 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. दरम्यान एकाचा मृत्यू तर 1 जण गैरहजर. भाजपकडून राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात मुख्य लढत. अमरावतीमध्ये 451 मतदारांपैकी 427 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. धारणी, अचलपूर, मोर्शी, चांदूर रेल्वेमध्ये 100% मतदान. काँग्रेसच्या 24 नगरसेवकांचा मात्र मतदानावर बहिष्कार. जिल्ह्यात काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीची मतं फुटली. परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं मतदान. 4 वाजेपर्यंत 99.79% मतदानाची नोंद. लातूर, धाराशिव, भीड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित आघाडी अलिप्त. लातूर महानगरपालिकेच्या 5 नगरसेवक मतदानापासून अलिप्त. नांदेड, अमरावती काँग्रेसनं वंचितला पाठिंबा न दिल्यानं नगरसेवकांनी मतदान केलं नाही. भंडारा, गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये 100% मतदान संपन्न. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक 2 अशा 4 मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शांततेत निवडणूक संपन्न. दोन्ही जिल्हे मिळून 457 मतदारांनी केलं मतदान.
बीड, उस्मानाबाद, लातूर विधान परिषद निवडणुकीत आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासातच 100% मतदान, 19 पैकी 19 मतदारांकडून हक्क बजावत मतदान पूर्ण.